तर भावांनो, आज तुमच्या भावाचा फोन झालता, म्हणजेच की मॅडमनी आपला फोन केलता जप्त. म्हणजेच की माझा फोन क्लासमध्ये पकडला होता भावांनो. तर म्हणून मी पेपरचा ब्लॉक नाही टाकला भावांनो, म्हणून क्लास सुटल्याच्या नंतर मला फोन दिला मॅडमनी आणि मग मी आलो आपला फोन घेऊन हॉस्टेलवरती येत होतो. मग हॉस्टेलवरती आल्याच्या नंतर मी पाहतं तर काय भावांनो, इथं तर एक पण मुलगा नव्हता ना हॉस्टेलवरती. मग सरांना विचारलं, सर म्हणे की नाही आता जा, ते मुलं गार्डनमध्ये असतील त्यांना घरी घेऊन ये हॉस्टेलवरती. मग मी भावांनो आलो गार्डनमध्ये आल्याच्या नंतर पाहतो तर काय बाहेरून बघितलं तर एक पण मला मुलगा दिसला नाही. मग मी नंतर गेलो भावांनो आतमध्ये, गार्डनच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर मी सगळं गार्डन बघितलं, पण ते मला काय दिसलेच नाही ना भावांनो. मग म्हटलं त्यांना घरी येऊ दे आता, लेकिन वाटत एक सेकंड, गजब बेइज्जती है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. खाओ माँ कसम. कैसा लगा मेरा मजाक? मग भावांनो यांना रेटल्याच्या नंतर एक मुलगा रडू लागला, पण दादा तू मारलं का म्हणतो मला. मग म्हणलं ठीक आहे चल, तुला दुकानामध्ये नेतो आणि चॉकलेट वगैरे खाऊ घालतो. मग मी भावांनो त्याला घेतलं दुकानामध्ये आणि त्याला दिलं चॉकलेट घेऊन दिल्याच्या नंतर तो खुश झाला आणि हसायला लागला. हसल्याच्या नंतर मला आला माझ्या मित्राचा कॉल आणि म्हणतोय की नाही सिद्धार्थ, तुम्हाला भेटायला येत नाही, मला भेटायला ये. म्हणलं ठीक आहे ना भाई, येतो ना, तुला भेटायला येणार तर कोणाला नाही येणार. मग त्याला गेलो भेटायला. त्याला भेटायला गेल्याच्या नंतर मग त्याला हाय हॅलो केल्याच्या नंतर तो म्हणतो नाही आता मला घरी जायचं आहे, तर तू पण आता घरी जा. मी म्हणलं वास काय भाई, एवढ्या लांबून आला मला भेटायला, आता घरी चालला. मग भावा तो गेला घरी, आता मी जातो हॉस्टेलवरती. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.